माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, अध्याय 6वा, ध्यान योग। तिही आत्मबोधाचे मी उजुकारे, धाव घेतली एक सरी, की एर सकळ मार्ग निरसुरे सांडूनिया। या ओळीचा सरळ सरळ अर्थ असा आहे, ज्यात भाऊंनी आता आत्मज्ञानासाठी सांगितलं, तर त्या आत्मज्ञानाविषयीच आपण बोलू. त्यांनी सांगितले बरंच, आता मी त्याचं पुढचं सांगते। त्यांनी इतर सर्व अज्ञानाचे मार्ग टाळून आत्मज्ञानाच्या सरळ मार्गाने एक सारखी धाव घेतली, जी आपल्याला श्रीपाद बाबांनी सांगितलेली आहे। आपण आपल्याला स्वतःला स्वरूपाला ओळखावं, बाकीचं तुम्ही कशाच्याही मागे लागू नका। स्वतःच्या स्वरूपाची ओळख झाली की मग तुम्हाला सगळं साधेल। इतका सोपा सरळ अर्थ आहे तेवढंच। आता मला हे सांगायचंय की आपण सगळे सुखाच्या मागे धावतो, बरोबर आहे की नाही? सगळे सुखाच्या मागे धावतो। बायकांना सुख साड्यांमध्ये दागिन्यांमध्ये आहे, आणि पुरुषांना सुख कशामध्ये आहे, तर आपला प्रपंच नीट व्हावा म्हणून ते काय करतात, रात्रंदिवस काम करतात आणि कुटुंब कसं भागेल ह्याच्यासाठी विचार करतात। पण सुख खरं खरं आहे का त्यामध्ये? आजचा दिवस उजाडला की दुसऱ्या दिवशी आहेच तुम्ही कामाला परत। तसंच तुम्ही सुद्धा जेव्हा तुमच्याकडं कपाट भरून साड्या आहेत तरी मन भरत नाही आपलं, का बरं असं? ही साडी आपण जर साड्यांमध्ये सुख आहे, दागिन्यांमध्ये सुख आहे, तर साड्यांमध्ये जो साडी व्यापारी आहे त्याने साड्या विकल्याच नसत्या। सुख पाहिजे म्हणून आपल्याकडेच ठेवले असते ना। तसंच सोनाराने दागिने नसते विकले, मग ते त्यांनी दागिने विकले असते का जर सुख असतं तर? पण तो त्याचा धंदा आहे। आज जर आपण 1 लाखाचे दागिने केले आणि दुसऱ्या दिवशी जर मोडायला गेले तर 30% त्यातला तो कापून घेतो का? म्हणजे कसं, 1 लाखाचं जर तुम्ही सोनं केलं तर उद्या जर गेलं तर तुम्हाला तो 70,000च हातात देतो। का बरं? कारण त्यात 30% तांबं मिसळलेलं असतं। म्हणजे सगळीकडं भेसळ झालेली आहे। मला हे सांगायचंय की आपल्या श्रीपाद बाबांनी निखळ आत्मज्ञान दिले, ते आपल्याला घ्यायचे। तर तुम्हाला एक सांगते त्याच्यासाठी की आपण काय करायला पाहिजे, त्या श्वासावर नाम घ्यायला पाहिजे। आपल्याला रोज 21,600 वेळा श्वास नवीन मिळतो, रोज मिळतो। 24 तासात आपण 21,600 वेळा नाम श्वास मिळतो। तो त्या श्वासावर आपलं नाम होतं का हो? नाही। आपल्याला काय सांगितलंय, उठता बसता खाता पिता फक्त नाम घ्यायचे तुम्हाला, बाकी काही करायचं नाहीये। आणि ठाईचं बसून करा एकचित्त, आवड आनंद आळवा, कुठं जायचं नाही, मनात नाही जायचं, तप नाही करायचं, काहीच नाही करायचं आपल्याला, फक्त बसून करायचे। आणि तुम्ही काम करता करता राम म्हणा, वेगळा वेळ काढूच नका। सगळे लोक म्हणतात नाही नाही अहो आम्हाला वेळ नाही मिळत। वेळ मिळत नाही कसा? आपण जेवायला 3 वेळा जेवतो, सकाळी नाश्ता करतो तेव्हा वेळ मिळतो, त्यावेळेस घास खाताना म्हणा ना, दुपारी जेवताना म्हणा ना, तो प्रसाद होतो। आंघोळ करताना म्हणा, ते तिथंच नाम होतं की नाही? किती सोपं आहे। संध्याकाळी म्हणा, घ्या तुम्ही जेवताना घ्या ना, ठीक आहे। तुम्हाला जेवताना सुद्धा नको वाटते नाम घ्यायला, झोपताना सगळं काम आपलं दिवसभराचं हे करून आपण निवांत होतो, पडल्या झोप लागते का सगळ्यांना? नाही लागत। मग त्यावेळेस तुम्ही नाम घेऊ शकता की नाही? घेऊ शकता ना, त्यावेळेस नाम घ्या। अहो नाम घ्यायला वेळ का नाहीये, कधीही घ्या, बरोबर की नाही? म्हणून सांगितले, जन्म सफल हो गारे बंदे, मन में राम बसाले, मन में राम बसाले, राम नाम के मोती पिरो कर सांसों की माला बना ले, मन में राम बसाले। आपला श्वास येतो जातो त्याची माळा बनवा आणि तुम्ही त्या श्वासावर राम नाम घ्या।
फक्त खोकताना, शिंकताना आणि सांभाळून देताना आपला श्वास थांबतो. इतर वेळी तुम्ही कधीही नाम घेऊ शकता. इतकं सोपं सांगितलं आहे की नाही सोपं? मग वेळ नाही असं कसं म्हणता येईल आपल्याला? अहो वेळ खूप आहे, पण आपण त्याचा वापर नीट करत नाही. मग तो वापर करणं गरजेचं आहे. हे मोह माया है झूठा बंधन, त्याग से दो प्राणी. हे मोह माया है झूठा बंधन, त्याग से दो प्राणी. हे राम नाम से प्रीत लगा कर अपना भाग जगा ले, मन में राम बसाले. किती सोपं आहे. आपण म्हणतो माझा पोरगा आहे, माझी लेक आहे, माझा नातू आहे, माझा पंतू आहे. ह्या मोहमायेत आपण अडकलोय. त्या कडव्याचा अर्थ असा आहे मोहमाया. त्या मोहमाया असतात, पण त्या तात्पुरत्या असतात. सगळं जाणारं असतं, पण त्याच्यात किती अडकायचं? जोपर्यंत समजा एखादी तुमची सून बाहेर कामाला जाते, तोपर्यंत तिला त्या मुलांना सांभाळायची जिम्मेदारी आपली असते, बरोबर? कुठेही जाऊ दे, शेतात जाऊ, कुठेही जाऊ, पण त्या वेळेपर्यंत तर आपली जिम्मेदारी असते. पण त्यानंतर तर वेळ मिळतो की नाही आपल्याला नाम घ्यायला. मग या मोहात किती अडकायचं हे आपण आपलं ठरवायचं. किंवा माणसाने तुम्ही 24 तासातले समजा 12 तास काम करत असाल तर 12 तास करतच नाही, तुम्ही 8 तास करता. पण 8 तासानंतर पण तुम्हाला वेळ असतो, जाता येता, गाडी चालवता. फक्त डोळे नाही टाकायचे, पण मनात तर म्हणू शकतो ना, नामाला विसरायचं नाही. नाम घेता उठा उठी होय संसाराची काय तुटी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. ऐसा लाभ गाठा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. काय होईल? हे नाम घेतल्यानंतर त्याच्यातच विलीन होईल. आपण आनंदाकडून आलोय, आपल्याला आनंदाकडे जायचे. कुठं? आपण आलोय कुठून? आनंदाकडून. जायचे कुठं? आनंदाकडे. आपण शाळेत गणित शिकले ना, गणित त्यामध्ये अनंत रेषा असतील, पण रेषाखंड किती असतो? आखूड असतो. त्याला पुढं जायची सोय नसते, पण रेषेला अनंतापर्यंत जाऊ शकतो. मग आपल्याला रेषाखंड व्हायचंय की अनंत रेषा व्हायचं, हा आपण विचार करायचा. आपल्याला कुठे जायचंय? जिथून आले तिथेच जायचंय, स्वरूपात मिळायचं. बरोबर की नाही? माझं काय चुकत असेल तर सांगा बरं. बरोबर. तर हे जे आहे ते आपल्याला स्वरूपाला मिळायचे. मग आलो कुठं? आपण कसं आहे ना माहिती का, जेव्हा आपण आईच्या गर्भात होतो तेव्हा त्या 9 महिन्याच्या नरकवासात असताना देवाला म्हणतो, हे देवा मला या नरकातून बाहेर काढ. बाहेर काढल्यानंतर मी तुझं भजन करीन. तेव्हापासून आपण विसरलोय त्याला. विसरलोय की नाही? मग आपण कुठून आलोय? खूप दुरून आलोय. काळी कंचुकी प्रपंच चोळी वशिष्ठाची आली, वशिष्ठाची आली. आणि दुर्ल्या देशावरून पाठविली माय बापाने. दुर्ल्या देशावरून म्हणजे काय हो? 84 लक्ष योनी फिरून आपण आलेलो. असं काय आपला जन्म लगेच नाही मानवाचा मिळाला आपल्याला. 84 लक्ष योनीमध्ये आपण काय काय होतो, काय काय वाईट कर्म केले, काय काय चांगले कर्म केले. चांगले कर्म केलं म्हणून मानवाचे योनी झालं, पण वाईट कर्म केलं म्हणून आपल्याला भोग पण भोगावे लागतात. ते प्रारब्धाचे भोग येत आपले. मग आपण म्हणतो आहे माझ्याच वाट्याला असं का, हे मागचं आलेलं असतं. म्हणून म्हणतो दुर्ल्या देशावरून पाठवली मानव बापाने. 9 द्वार भरून चोळी शिवली नक्षीदार, शिवली नक्षीदार. त्या चोळीची ओळख नव्हती गुरुने दाखवली. जोपर्यंत गुरु आपल्याला ओळख दाखवत नाही तोपर्यंत ह्या 3.5 हाताच्या देहाची चोळी आहे, तिची ओळख होत नाही आपल्याला. किती द्वार आहेत त्याला? 9 द्वार आहेत. आपला जीव किती द्वारांनी जातो? 9 द्वारांनी जातो. सद्गुरू आपल्याला दशमद्वार दाखवतो, तिथून खरं आपला जायला पाहिजे, म्हणजेच आनंदात मिळून राहायला पाहिजे. आणि आपण मला वाटतं अनुग्रह घेतलेले
प्रबोध घेतले, हे सगळे तिथपर्यंत पोहोचले. जसं हे म्हणत होते, तुकाराम महाराज म्हणत होते, आम्ही वैकुंठ वासी आलो याचं कारण का जिवंतपणी म्हणत होते. कारण आपल्याला जिवंतपणी काय होते, आपल्याला जिवंतपणी जेव्हा आपण अनुग्रहाचं नाम घेतो तेव्हा आपल्याला अशा उसळ्या येतात की नाही. तसंच प्रबोधावर असल्यानंतर आपण एकदम देहातीत होतो, म्हणजे विधेय अवस्थेत होतो. मग हे होतंय ना आपल्याला, म्हणजे देव आहे ना, आपल्याला मार्ग दाखवले ना, मार्ग दाखवून गेले ते, आपल्याला फक्त त्यांच्या मार्गावर चालायचे. किती सोपं आहे. मग हे कळायला पाहिजे. आपल्याला कळण्यासाठीच हा मार्ग श्रीपाद बाबांनी आपल्याला दाखवलाय. आणि आज या आजोबाजींची पुण्यतिथी आहे, त्यानिमित्त हा कार्यक्रम ठेवलाय आणि मला 2 शब्द बोलायची संधी दिली, त्याबद्दल तुम्हाला गुरुवर्यांची सगळ्यांची मी अगदी धन्यवाद. सेवा श्रीपाद बाबांची महाराज